रामराम मंडळी, मी आपला कृषी मित्र दीपक बोडके. मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत विद्राव्य खत. जे आपण विद्राव्य खत जे आपल्या शेतीमध्ये सोडतो, तर ते कार्य किती दिवसापासून किती दिवसापर्यंत करणार आहे याच्याबद्दल मी आज आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे. तर विद्राव्य खत म्हणजे काय? सगळ्यात पहिलं महत्त्वाचं मुद्दा, विद्राव्य खत म्हणजे जे खत आपण ड्रीपद्वारे किंवा पाण्यात विरघळून जे आपण जमिनीमध्ये सोडतो किंवा आपल्या मिरची वगैरे जेही फळं भागा वगैरे असेल त्यांना आपण जे सोडतो त्याला विद्राव्य खत असे म्हणतात. त्याला इंग्रजी भाषेमध्ये वॉटर सोल्युबल असं म्हणतात. तर हे विद्राव्य खत जे, तर हे विद्राव्य खत आपण सोडल्यापासून जे आपण लावतो त्याला कधीपासून लागण होते आणि किती दिवसापर्यंत कार्य करते, आज याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूया. विद्राव्य खत 19-19 आज आपण याच्यापासून सुरुवात करणार आहे. जे 19-19 आहे याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पोटॅश हे 3 प्रकारचे मुख्य घटक असतात. ज्यात नत्र हे 19%, स्फुरद 19 आणि पोटॅश 19%. 19-19 यातलं जे नत्र आहे 19% हे आपल्या जमिनीत सोडल्यापासून हे 5व्या दिवसापासून कार्य करतं, तर त्याची पुढच्या 12व्या दिवसापर्यंत नत्र हे कार्य करत राहतं. 19-19 स्फुरद हे 6व्या दिवशीपासून कार्य करायला सुरुवात करते, तर पुढच्या 12व्या दिवसापर्यंत स्फुरद हे कार्य करतं. तसंच पोटॅश, जे पोटॅश असतं 19-19 मध्ये, ते 10व्या दिवसापासून कार्य करायला सुरुवात करते, तर त्याचा असर असतो पुढच्या 23व्या दिवसापर्यंत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मंडळी.